नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण प्रसारक मंडळ वनी द्वारा संचालित लोकमान्य टिळक कनिष्ठ महाविद्यालय वनी व शिक्षण प्रसारक मंडळ कनिष्ठ महाविद्यालय वनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऑनलाईन वर्गात मी आनंद श्रीपाद नारलावार आपलं पुनश्च एकदा स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्रहो, राज्यशास्त्र विषयाचं मार्गदर्शन करत असताना आपण प्रकरण 4थ्याला सुरुवात केलेली आहे। त्या प्रकरण 4थ्याच्या 2 तासिका यापूर्वी झालेल्या आहेत। त्या 2 तासिकांमध्ये या पूर्वीच्या तासिकेमध्ये आपण कशाचा अभ्यास केला याची थोडक्यात माहिती आपण सुरुवातीला पाहणार आहोत। तेव्हा विद्यार्थी मित्रहो, या पूर्वीच्या तासिकेमध्ये आपण राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्याकरिता किंवा राष्ट्र उभारणी करण्याकरिता राज्याची भूमिका कोणती या बाबीची माहिती आपण या पूर्वीच्या तासिकेमध्ये विद्यार्थी मित्रहो पाहिलेली आहे की राज्यानं कोणती भूमिका बजावली पाहिजे। त्यामध्ये पहिली राज्याची भूमिका पाहिली आपण की शांतता आणि सुव्यवस्था, म्हणजे राज्यानं आपल्या देशात काय निर्माण केली पाहिजे, शांतता आणि सुव्यवस्था निर्माण केली पाहिजे। याची माहिती शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी राज्यानं काय काय केलं पाहिजे, समाजात असणाऱ्या विविध गटांना, समाजात असणाऱ्या विविध लोकांना, धर्मांना एकत्र आणून देशात शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न राज्यानं केला पाहिजे। ती राज्याची भूमिका आपण या पूर्वीच्या तासिकेमध्ये पाहिलेली आहे। त्यानंतर राज्याची दुसरी भूमिका पाहत असताना आपण पाहिलं की राज्यानं आर्थिक प्रगती साध्य केली पाहिजे, म्हणजे औद्योगिक क्षेत्रात असेल, कृषी क्षेत्रात असेल, राज्यानं प्रत्येक क्षेत्रात आर्थिक प्रगती साध्य केली पाहिजे। त्यानंतर आपण तिसरं पाहिलं की राष्ट्र उभारणी। राष्ट्र उभारणी म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? राष्ट्र उभारणी याचा अर्थ आहे की राष्ट्रात राष्ट्रीय एकात्मता, स्थैर्य, शासन, सुशासन निर्माण आणि शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न राज्यानं केला पाहिजे, म्हणजे राष्ट्र उभारणीचा प्रयत्न राज्यानं केला पाहिजे। म्हणजेच काय राष्ट्र उभारणी म्हणजे काय? राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रीय शांतता, राष्ट्रीय स्थिरता आणि सुशासन आणि आंतरराष्ट्रीय एकता निर्माण करण्याचा, धर्मनिरपेक्षता निर्माण करण्याचा प्रयत्न म्हणजे राष्ट्र उभारणी होय। तो प्रयत्न कोणी केला पाहिजे? राज्यानं केला पाहिजे। त्यानंतर चौथं पाहिलं, राज्याची चौथी भूमिका आपण पाहिली की राज्याचं शासन हे लोकसहभागी, म्हणजे लोकांचा जास्तीत जास्त सहभाग त्या शासनामध्ये असला पाहिजे। त्याबरोबरच आपण पाहिलं की राज्याच्या शासनानं किंवा देशानं आपल्या देशातील नागरिकांचं लोककल्याण साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे। ह्या भूमिका आपण या पूर्वीच्या तासिकेमध्ये विद्यार्थी मित्रहो आपण पाहिलेल्या आहेत। त्या भूमिकेबरोबरच आपण अमेरिकेच्या संदर्भात मेल्टिंग पॉट आणि सलादबाऊ, अमेरिकेच्या समाज व्यवस्थेचं वर्णन मेल्टिंग पॉट आणि सलादबाऊ कसं केलं जाते याची सुद्धा चर्चा आपण या पूर्वीच्या तासिकेमध्ये केलेली आहे। ती चर्चा करत असताना आपण आता ती चर्चा भारताच्या संदर्भात कशी करता येईल, ती चर्चा भारताच्या संदर्भात मेल्टिंग पॉट म्हणजे विरघळणारं भांड, अमेरिका हे विरघळणारं भांड आहे आणि अमेरिकेमध्ये जे जर्मन, फ्रेंच, इटालियन जे नागरिक त्या ठिकाणी व्यापाराकरता आलेले आहेत ते आता अमेरिकेच्या मेल्टिंग पॉटमध्ये काय झालेले आहे? विरघळून गेलेले आहे आणि ते आपला समाज किंवा ते आपल्या देशाचं जे अस्तित्व आहे ते अस्तित्व विसरून आज आम्ही अमेरिकेचे नागरिक आहोत हे भासवत असताना आपल्याला दिसून येतात। त्याला मेल्टिंग पॉट असं म्हटलेलं आहे।
की इंग्लंडचे लोक तिथं गेले, ते तिथं एकरूप झाले, फ्रान्सचे लोक तिथं गेले, ते अमेरिकेत एकरूप झाले. त्याला मेल्टिंग प्लॉट आणि सलाद बाउल असं म्हटलेलं आहे. या दोन्ही संकल्पना आपण यापूर्वीच्या तासिकेमध्ये पाहिलेली आहे. आता तुम्हाला विद्यार्थी मित्र हो, या मेल्टिंग पॉट आणि सलाद बाउल या संदर्भात तुम्हाला भारताचं वर्णन स्वयंअध्ययनासाठी असलेला आपल्याला दिसून येते की भारत हा एक काय आहे, मग आता मेल्टिंग पॉट आहे. आणि या मेल्टिंग पॉट मध्ये अनेक धर्माचे, मग हिंदू असेल, मुस्लिम असेल, शीख असेल, ईसाई असेल, पारशी असेल, हे सर्व धर्माचे लोक, विविध जातीचे लोक, विविध भाषा बोलणारे लोक आज भारतात एकरूप झालेले आपल्याला दिसून येतात. अशा प्रकारची, मी धर्माच्या बाबतीत सांगितलं, तुम्हाला समाजाच्या बाबतीत करता येईल, जातीच्या बाबतीत करता येईल, भाषेच्या बाबतीत करता येईल, संस्कृतीच्या बाबतीत करता येईल. भारताची एक संस्कृती आहे. आम्ही प्रत्येकानं एकाची वैयक्तिक संस्कृती विसरलेली आहे आणि आम्ही आता कोणत्या संस्कृतीचं, भारताच्या संस्कृतीचं जतन करत आहोत. तर अशा पद्धतीची चर्चा विद्यार्थी मित्र तुम्हाला भारताच्या संदर्भात मेल्टिंग पॉट आणि सलाद बाउल हे भारताच्या संदर्भात कसे करता येईल याची चर्चा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला करायची आहे आणि ते तुम्हाला लिहायचं सुद्धा आहे. राष्ट्रीय एकात्मतेसाठी विद्यार्थी मित्र हो, जागतिक पातळीवर जे चित्र वापरल्या जाते ते चित्र तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. ते चित्र तुमच्या स्क्रीनवर सुद्धा दिसते आहे. अनेक रंगाचे हात एकत्रित बांधलेले आहेत, याचा अर्थ राष्ट्रीय एकात्मता असे आहे. आणि वेगवेगळ्या रंगाचे माणसं त्या एकत्रित हातामध्ये उभे राहिलेले आपल्याला दिसून येतात. तुम्हाला रंगाचं महत्त्व माहीतच आहे विद्यार्थी मित्र. वेगवेगळ्या रंगाचा, हिरवा रंग मुस्लिम धर्मासाठी वापरला जातो, भगवा रंग हिंदू धर्मासाठी वापरला जातो, ग्रीन रंग, ब्ल्यू रंग, कथ्था रंग, पिंक रंग, असे वेगवेगळे रंगाचे नागरिक या ठिकाणी आपल्याला या आकृतीमध्ये उभे राहिलेले असलेले आपल्याला दिसून येतात. केवळ हीच आकृती राष्ट्रीय एकात्मतेसाठी वापरली जाते असं नाही, तर अनेक प्रकारच्या आकृत्या, आता दुसऱ्या प्रकारची ही आकृती आहे, हात एकमेकांमध्ये गोल गोल गुंडाळलेले असलेले आपल्याला दिसून येतात. आणि अशा वेगवेगळ्या हाताच्या आकृत्या राष्ट्रीय एकात्मतेसाठी वापरल्या, जागतिक पातळीवर वापरल्या जातात, आंतरराष्ट्रीय पातळीवर वापरल्या जातात. तसंच भारतात सुद्धा अशा वेगवेगळ्या आकृत्या राष्ट्रीय एकात्मतेसाठी वापरल्या गेलेल्या आपल्याला दिसून येतात. मित्र हो, तुम्हाला मला या ठिकाणी सांगायला आवडेल की भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेसाठी चित्रकारांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेचे चित्र काढण्याची स्पर्धा भारतात असलेली आपल्याला दिसून येते. तसंच एका चित्रकारानं हे चित्र काढलेलं आहे आणि ते चित्र भारताची राष्ट्रीय एकात्मता दर्शवत असताना आपल्याला दिसून येते. पहिला हात हा याच्यावर ओम आहे, तो हिंदू धर्मासाठी आहे. दुसरा हात त्याच्यावर चांद आहे, तो मुस्लिम धर्मीयांसाठी आहे. तिसरा हात हा इथे शीख धर्मीयांसाठी आहे आणि चौथा हात हा इथे ख्रिश्चन धर्मीयांसाठी असलेला आपल्याला दिसून येतो. आणि चौघांनी मिळून कशाचा झेंडा पकडलेला आहे? भारताचा झेंडा पकडलेला आहे. आणि वर हेडिंग दिलेला आहे, इंडिया युनिटी इन डायव्हर्सिटी. युनिटी म्हणजे एकता, इन म्हणजे डायव्हर्सिटी, डायव्हर्सिटी म्हणजे विविधता, विविधतेत एकता निर्माण करण्याचा प्रयत्न विद्यार्थी मित्र आम्ही भारतात केलेला आहे. त्याचं मी तुम्हाला यापूर्वीही विश्लेषण सांगितलेलं आहे. केवळ एकच आकृती आहे का असं नाही, तर भारतात लहान मुलांपासून मोठ्या माणसापर्यंत राष्ट्रीय एकात्मतेसाठी वेगवेगळ्या प्रकारची चित्र काढलेली आपल्याला दिसून येतात. हे पुन्हा एक चित्र तुम्हाला लक्षात येईल. तिथे भारताचा नकाशा बॅकग्राऊंडला घेतलेला आहे आणि त्याच्यात हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई अशा
माणसाची चित्र त्यावर असलेली आपल्याला दिसून येतात आणि भारतात या विविधतेत म्हणजेच धार्मिक विविधतेत एकता निर्माण करण्याचा प्रयत्न आपण करत असताना आपल्याला दिसून येतो. जागतिक पातळीवर राष्ट्रीय एकात्मतेसाठी वेगळी चित्र वापरली जातात आणि देशाच्या पातळीवर राष्ट्रीय एकात्मतेसाठी वेगवेगळे चित्र वापरले जात असताना आपल्याला दिसून येतात. विद्यार्थी मित्रहो, तुम्ही गुगल सर्च मध्ये जर राष्ट्रीय एकात्मता किंवा युनिटी इन इंडिया असं जर टाकलं आणि त्यामध्ये सर्च केलं तर तुम्हाला वेगवेगळे चित्र पाहायला मिळतील आणि ते चित्र भारतात कशा पद्धतीनं राष्ट्रीय एकात्मतेसाठी प्रयत्न केले जात आहेत त्याचं सुद्धा ते सुंदर उदाहरण असलेलं आपल्याला दिसून येईल. तर विद्यार्थी मित्र हो, अशा प्रकारची माहिती आपण या पूर्वीच्या तासिकेमध्ये आपण पाहिलेली आहे. या तासिकेमध्ये आपण विद्यार्थी मित्र हो राष्ट्रीय एकात्मतेसाठी समान मूल्य कोणती आहेत, सारखी मूल्य कोणती आहेत. सारखी मूल्य म्हणजे काय की प्रत्येक देशानं आपल्या देशात राष्ट्रीय एकात्मता निर्माण करायची असेल तर ही मूल्य प्रत्येक देशानं किंवा प्रत्येक राज्यानं आपल्या राज्यात निर्माण केली पाहिजे. जर ही मूल्य असतील तर राष्ट्रीय एकात्मता निर्माण करायला वेळ लागणार नाही. परंतु जर ही मूल्य नसतील तर त्या देशात किंवा त्या राज्यात काय निर्माण होणार नाही, राष्ट्रीय एकात्मता निर्माण होणार नाही. तर राष्ट्रीय एकात्मतेशी संबंधित समान मूल्य कोणती आहेत ती मूल्य आपण या तासिकेमध्ये पाहणार आहोत. त्यातलं पहिलं मूल्य आहे समान नागरिकत्व. समान नागरिकत्व म्हणजे काय की देशात राहणाऱ्या, राज्यात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आपल्या राज्याचं नागरिकत्व दिल्या गेलं पाहिजे. मग तो कोणत्याही धर्माचा असो, कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही वंशाचा असो किंवा लिंग भेद सुद्धा या ठिकाणी करता कामा नाही. याचा अर्थ काय होतो की देशात राहणाऱ्या, राज्यात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला काय दिलं पाहिजे, नागरिकत्व देशानं दिलं पाहिजे. म्हणजे नागरिकत्वाचं वाटप करत असताना देशानं काय करू नये, भेदभाव करू नये. सर्वांना सारखं नागरिकत्व, देशाचं नागरिकत्व दिल्या गेलं पाहिजे. त्याला काय म्हणतात, समान नागरिकत्व. मग मी अमेरिकेत जर राहत असेल आणि अमेरिकन समाजाशी जर एकरूप झालो असेल तर अमेरिकेनं सुद्धा मला नागरिकत्व दिलं पाहिजे. मी भारतात जर राहत असेल आणि मी अमेरिकेतून आलेला असेल आणि अनेक वर्षापासून जर मी भारतात राहत असेल तर मला भारतानं सुद्धा नागरिकत्व दिलं पाहिजे. म्हणजे देशात जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीला तर देशानं नागरिकत्व दिलं पाहिजेच, त्याबरोबरच इतर देशातून येणाऱ्या नागरिकांना सुद्धा काही क्रायटेरियाच्या आधारावर, काही अटींच्या आधारावर काय केलं पाहिजे, नागरिकत्व दिलं पाहिजे. त्याला काय म्हणतात, समान नागरिकत्व. म्हणजे सर्वांना सारखं नागरिकत्व दिलं पाहिजे, त्यामध्ये भेदभाव करता कामा नये. राष्ट्रीय एकात्मता संबंधीचं दुसरं मूल्य आहे ते मूल्य आहे विविधतेत एकता. विविधतेत एकता. विद्यार्थी मित्र हो, आपण यापूर्वीच्या तासिकेमध्ये पाहिलेलं आहे की सर्वच देशांमध्ये थोड्याफार प्रमाणात का होईना परंतु विविधता असलेली आपल्याला दिसून येते. विविधता आहे म्हणजे काय आहे, तिथे अनेक धर्माचे, अनेक पंथाचे, अनेक वंशाचे, अनेक जातीचे, अनेक संस्कृती असणारे लोक प्रत्येक देशामध्ये राहत असताना आपल्याला दिसून येतात. केवळ भारतातच विविधता आहे असं नाही, तर अमेरिकेमध्येही विविधता आहे, इंग्लंडमध्येही विविधता आहे, फ्रान्समध्येही विविधता आहे. अमेरिकेमध्ये विविधता काळ्या गोऱ्यांची आहे, लिंगभेदाची आहे, वर्णभेदाची आहे. ही विविधता संपवून
त्या विविधतेमध्ये राज्यानं काय केलं पाहिजे, एकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर राज्य या विविधतेला एकरूप करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या राज्यात राष्ट्रीय एकात्मता निर्माण होते. आणि जर राज्य त्या विविधतेला खतपाणी घालत असेल तर त्या राज्यात राष्ट्रीय एकात्मता निर्माण होऊ शकत नाही. मी हिंदू धर्माचा आहे, मी मुस्लिम धर्माचा आहे, मी माझं पाहिन, तुम्ही तुमचं पहा, अशी जर भावना जर लोकांमध्ये निर्माण होत असेल तर त्या ठिकाणी काय निर्माण होणार नाही, राष्ट्रीय एकात्मता निर्माण होणार नाही. तर त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, जरी मी हिंदू धर्माचा आहे, जरी मी मुस्लिम धर्माचा आहे, जरी मी ख्रिश्चन धर्माचा आहे, परंतु मी आपल्या देशाचा म्हणजेच मी भारताचा नागरिक आहे हे मी पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. याला काय म्हणतात, विविधतेत एकता निर्माण करण्याचा प्रयत्न राज्यानं केला पाहिजे. त्यालाच ही समान मूल्य राज्यानं जोपासली पाहिजे. आपल्या राज्यात असणाऱ्या विविध लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न राज्यानं केला पाहिजे. त्याला विविधतेत एकता असं म्हणतात. त्यानंतर राष्ट्राप्रती निष्ठा. राष्ट्राप्रती निष्ठा म्हणजे काय, की मी ज्या राज्यात राहतो, मी ज्या राष्ट्रात राहतो त्या राष्ट्राप्रती मला निष्ठा असली पाहिजे. म्हणजे मी भारताचा नागरिक आहे आणि मी भारतासाठी कोणताही त्याग करायला तयार आहे. त्याला काय म्हणतात, राष्ट्राप्रती निष्ठा असणे. तर प्रत्येक देशाच्या नागरिकांनी राष्ट्राप्रती आपली निष्ठा अर्पण केली पाहिजे. मी भारताचा नागरिक आहे तर भारतावर जेव्हा केव्हा संकट येईल, भारत अडचणीत असेल, तेव्हा मी माझ्या देशाच्या रक्षणासाठी धावून जाईल अशी निष्ठा आपली राष्ट्राप्रती असली पाहिजे. आणि जर ही निष्ठा राष्ट्राप्रती असली तरच आपल्या देशात काय निर्माण होऊ शकते, राष्ट्रीय एकात्मता निर्माण होऊ शकते. त्यानंतर चौथा आहे भिन्न समुदायांबद्दल बंधुत्वाची भावना. मित्र, भारतात हे सांगायची गरज पडत नाही की भारतात भिन्न समुदाय सुद्धा असतात आणि त्या भिन्न समुदायामध्ये बंधुत्वाची, की आपण एकमेकाचे भाऊ आहोत, आपण एकमेकाचे भाऊबंद आहोत, ही भावना कशात निर्माण झाली पाहिजे, राज्यातील नागरिकांमध्ये निर्माण झाली पाहिजे. भिन्न समुदायांबद्दल बंधुत्वाची भावना. मुस्लिम असेल तरी तो माझा बंधू आहे, ख्रिश्चन असेल तर तरी तो माझा भाऊ आहे, ईसाई असेल तरी तो माझा भाऊ आहे. ही बंधुत्वाची भावना भिन्न समुदायांमध्ये निर्माण झाली पाहिजे. केवळ एका माणसानं ही भिन्न समुदायामध्ये बंधुत्वाची भावना पाळणे उचित ठरणार नाही, तर सर्व समुदायातील लोकांनी ही बंधुत्वाची भावना जोपासली पाहिजे. जर ही बंधुत्वाची भावना भिन्न समुदायातील लोकांनी जोपासली तर राष्ट्रीय एकात्मता निर्माण होण्यासाठी कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. त्यानंतर पाचवा आहे राष्ट्रीय एकात्मतेसाठी जी समान मूल्य आपण पाहत आहोत त्यामध्ये पाचवं मूल्य आहे धर्मनिरपेक्षता. धर्मनिरपेक्षता मी तुम्हाला यापूर्वीच्या तासिकेमध्ये सुद्धा सांगितलेला आहे. धर्मनिरपेक्षता म्हणजे काय, की राज्य कोणत्याही धर्माचा पुरस्कार करणार नाही, राज्याचा कोणताही धर्म असणार नाही, तर धर्म ही प्रत्येक व्यक्तीची वैयक्तिक बाब असेल. त्याने आपला धर्म पाळावा आणि आपल्या धर्माची संस्कृती जोपासावी. राज्य त्याच्या धर्माच्या कार्यात कोणताही हस्तक्षेप करणार नाही. याला काय म्हणतात, धर्मनिरपेक्षता असे म्हणतात. आणि धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार करणे, जर राज्यानं धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार केला तर त्या राज्यात राष्ट्रीय एकात्मता निर्माण होण्यास
कोणतीही अडचण होणार नाही. परंतु जर राज्यानं म्हणजेच राष्ट्रानं जर धर्मतेच्या आधारावर राष्ट्राची निर्मिती केली तर त्या राष्ट्रात जे अल्पसंख्याक समुदाय आहेत, जे अल्पसंख्याक धर्मीय आहेत, त्यांच्या मनात त्या राज्याबद्दल प्रेम निर्माण होणार नाही आणि त्यामुळे काय होईल, राष्ट्रीय एकात्मता निर्माण होऊ शकणार नाही. त्यामुळे राज्यानं कशाचा पुरस्कार केला पाहिजे, धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार केला पाहिजे. आणि राष्ट्रीय एकात्मता निर्माण होण्यासाठी जे समान मूल्य आहे त्यातलं शेवटचं मूल्य आहे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय. राज्यात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला सामाजिक आणि आर्थिक आणि राजकीय न्याय मिळाला पाहिजे. या प्रत्येक क्षेत्रात त्याला न्याय मिळाला पाहिजे. म्हणजे काय, त्याला सारखे अधिकार मिळाले पाहिजे, त्या सारख्या अधिकाराचं रक्षण झालं पाहिजे आणि केवळ रक्षण होऊनच चालणार नाही तर त्याला त्या रक्षणासाठी न्यायालयात जायची संधी सुद्धा मिळाली पाहिजे. त्याला म्हणतात सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय त्या व्यक्तीला मिळाला पाहिजे. जर राज्यानं आपल्या राज्यात ही जर समान मूल्य जोपासली, ही जी 6 समान मूल्य सांगितलेली आहे, ती 6 समान मूल्य जर राज्यानं आपल्या राष्ट्रात निर्माण केली तर त्या राज्यात राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, असं मत राजकीय विचारवंतांनी मांडलेलं आपल्याला दिसून येते. म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेसाठी कोणती समान मूल्य आहेत विद्यार्थी मित्र हो, हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. चित्र पूर्ण करा, यामध्ये हा प्रश्न तुम्हाला विचारला जाणार आहे. प्रकरण 1 मध्ये, प्रकरण 4 मध्ये आणि प्रकरण 5 मध्ये चित्र दिलेली आहेत स्वाध्यायामध्ये. ती चित्र पूर्ण करण्यासाठी तुम्हाला 4 किंवा 5 गुणांचा तो प्रश्न आहे, तेव्हा ते चित्र पूर्ण करत असताना तुम्हाला या 6ही मुद्दे लक्षात ठेवायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, प्रकरण 4 मध्ये जे चित्र आहे ते या समान मूल्यावर, राष्ट्रीय एकात्मतेची समान मूल्य कोणती, यावरच ते चित्र आहे. ते मी तुम्हाला शेवटी दाखवणारही आहे. तर हे 6 मुद्दे तुम्हाला त्या चित्रामध्ये लिहायचे आहे. कोणते 6 मुद्दे? समान नागरिकत्व, विविधतेत एकता, राष्ट्राप्रती निष्ठा, भिन्न समुदायाबद्दल बंधुत्वाची भावना, धर्मनिरपेक्षता, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय. या प्रत्येक शब्दाचा अर्थ विद्यार्थी मित्र हो मी तुम्हाला समजावून सांगितलेला आहे. आणि 7वा मुद्दा आहे समानता. समानता म्हणजे आपण समान नागरिकत्व मध्ये समानता हा मुद्दा आलेलाच आहे. समानता म्हणजे सारखे अधिकार, सारखा दर्जा, सारख्या संधी, याला काय म्हणतात? समानता असं म्हणतात. राष्ट्रीय एकात्मतेमध्ये राज्याची भूमिका कोणती? तशी राज्याची भूमिका कोणती हे आपण यापूर्वी सुद्धा पाहिलेलं आहे. परंतु राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी राज्यानं कोणते कार्य केले पाहिजे याची माहिती आपण या तासिकेमध्ये पुन्हा पाहणार आहोत. ही भूमिका खालील संदर्भानुसार समजावून घेता येईल. राष्ट्रीय एकता साध्य करणे, राष्ट्र उभारणीच्या कार्यात सहभाग घेणे व ज्या मूल्यांसाठी राष्ट्र तयार झाले आहे त्या मूल्यांना प्रोत्साहन देणे, समाजात शांतता आणि सलोखा राखणे, सामाजिक स्थैर्य देणे, आर्थिक प्रगतीचं प्रोत्साहन देणे आणि नागरिकांचे अंतर्गत आणि राज्य परकीय आक्रमणापासून संरक्षण करणे हे राज्याचं राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी प्रमुख कर्तव्य असलेलं आपल्याला दिसून येते. राष्ट्रीय एकात्मता साधण्याच्या प्रक्रियेमध्ये राज्य कोणती भूमिका बजावते? तर राज्य खालील भूमिका बजावत असताना आपल्याला दिसून येते. त्यातली पहिली भूमिका आहे
सांस्कृतिक व सामाजिक दृष्ट्या भिन्न गटांना एकत्र आणून त्यांची एक राष्ट्रीय ओळख निर्माण करणे. सांस्कृतिक, विद्यार्थी मित्र, आपण या ठिकाणी पुन्हा भारताचं उदाहरण घेऊ. भारतात सांस्कृतिक विविधता आहे. प्रत्येक धर्माच्या, प्रत्येक जातीच्या रूढी, प्रथा, परंपरा, चालीरीती ह्या वेगवेगळ्या असलेल्या आपल्याला दिसून येतात आणि सामाजिक भिन्नताही आपल्या समाजामध्ये असलेली आपल्याला दिसून येते. आणि ही सामाजिक भिन्नता आणि ही सांस्कृतिक भिन्नता एकत्र आणून त्यांना एक राष्ट्रीय ओळख निर्माण करून दिली गेली पाहिजे. जर राष्ट्र या पद्धतीचा प्रयत्न करत असेल, आपल्या देशात राहणाऱ्या वेगवेगळ्या गटांना एकत्र आणत असेल आणि त्याची राष्ट्रीय ओळख म्हणजे मी भारताचा नागरिक आहे अशी ओळख निर्माण करत असेल, तर राष्ट्रीय एकात्मता निर्माण होण्यास मदत होईल. राज्यानं आपल्या राज्यात राहणाऱ्या भिन्न गटांना एकत्र आणून त्यांची काय केली पाहिजे? राष्ट्रीय ओळख निर्माण केली पाहिजे. त्यानंतर दुसरं आहे मित्रांनो, लहान लहान प्रदेश अथवा राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक गटांवर एक राष्ट्रीय सत्ता प्रस्थापित केली पाहिजे. की देशात वेगवेगळे लहान लहान प्रदेश आहेत, देशात वेगवेगळे लहान लहान राजकीय गट आहे, देशात वेगवेगळ्या सामाजिक आहे, सांस्कृतिक गट आहे. या सर्व गटांना एकत्र आणून एकच सत्ता प्रस्थापित केली पाहिजे. एकच सत्ता म्हणजे काय? आमच्या देशात जसं केंद्र सरकार आहे, संपूर्ण देश हा वेगवेगळ्या राज्यांमध्ये, वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये विभागलेला आहे. त्याच्यात वेगवेगळे समाजाचे लोक, वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक राहतात, परंतु त्या सर्वांना एकत्र आणून काय केलं पाहिजे? राष्ट्रीय सत्ता प्रस्थापित केली पाहिजे, म्हणजे केंद्रीय सत्ता प्रस्थापित केली पाहिजे. आमच्या देशात जे केंद्र सरकार आहे ते केंद्र सरकार हे काम करत असताना आपल्याला दिसून येते. त्यानंतर राज्य आणि जनता यांच्यामध्ये सुसंवाद घडवून आणणे. राज्य आणि जनता, राज्य म्हणजे काय? राज्याचं शासन आणि राज्यातील जनता यांच्यामध्ये सुसंवाद म्हणजे एकमेकांच्या मताची देवाणघेवाण यांच्यामध्ये झाली पाहिजे, जेणेकरून लोकांची स्थिती व त्यांच्या इच्छा आकांक्षा कोणापर्यंत पोहोचतील? राज्यापर्यंत पोहोचतील. आणि राज्याचे कायदे हे कोणापर्यंत पोहोचतील? हे जनतेपर्यंत पोहोचतील. त्यामुळे राज्य आणि जनता यांच्यामध्ये सुसंवाद घडवून आणला पाहिजे. जर हा सुसंवाद असेल तर लोकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता निर्माण होईल, आणि जर हा सुसंवाद नसेल तर आपल्या राष्ट्राप्रती प्रेम लोकांमध्ये निर्माण होणार नाही. त्यानंतर सामाजिक सुव्यवस्था राखण्यास मदत करतील अशी काही उद्दिष्टे व मूल्य विकसित केली पाहिजे. सामाजिक सुव्यवस्था, सामाजिक सुव्यवस्था म्हणजे काय? समाजामध्ये सुशासन निर्माण करण्यासाठी जे गरजेचं आहे ते या ठिकाणी निर्माण केलं पाहिजे. म्हणजे राष्ट्रीय सण असला पाहिजे, राष्ट्रीय पक्षी असला पाहिजे, राष्ट्रीय खेळ असला पाहिजे. अशा पद्धतीनं सामाजिक सुव्यवस्था राखण्यास मदत करतील अशी काही उद्दिष्टे व मूल्य हे राज्यानं विकसित केले पाहिजे. सर्व समाजाची एकच ओळख आहे अशी उद्दिष्ट राज्यानं विकसित केली पाहिजे. आमचा राष्ट्रीय झेंडा आहे, आमचा राष्ट्रीय पक्षी आहे, आमचा राष्ट्रीय प्राणी आहे. अशा पद्धतीनं जे राष्ट्रीय ओळख आहे, जी राष्ट्रीय मूल्य आहे, ती मूल्य आम्ही विकसित केली पाहिजे. आणि त्यामुळे मग समाजात काय होईल? सुव्यवस्था निर्माण होईल आणि समाजात जी विविधता आहे ती विविधतेचं रूपांतर कशात होईल? राष्ट्रीय एकात्मतेत होत असताना आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे राज्यानं या 4 कर्तव्याच्या आधारावर
काय केलं पाहिजे? राज्यातील लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि राज्याने हे 4 कर्तव्य निर्माण करण्याची प्रयत्न आपल्या राज्यात केला पाहिजे. यालाच राष्ट्रीय एकात्मता साधण्यासाठी कोणाची भूमिका? राज्याची भूमिका असं म्हणताना आपल्याला दिसून येते. नागरिक ज्यावेळी समान मूल्य आणि प्राधान्यक्रम जपतात आणि परस्परांशी संवाद साधतात त्यावेळी राष्ट्र एक संघ बनते. त्यावेळी राष्ट्र काय बनते? एक संघ बनते. म्हणजे देशातील नागरिकांना समान मूल्य असतील, देशातील नागरिक प्राधान्यक्रमाने जपतात, म्हणजे देशातील नागरिकांची ओळख असते, परस्परांशी संवाद असते, त्यावेळी राष्ट्र काय बनते? एक संघ बनते. म्हणजेच राष्ट्र एक जिनसी बनते, म्हणजे राष्ट्र एकत्रित येते. नागरिकांमधील एकी आणि त्यांची कायदा व सुव्यवस्थेप्रतीची निष्ठा राष्ट्राला बळकट करते. नागरिकांतील एकी आणि त्यांची कायदा सुव्यवस्थेप्रती निष्ठा ही राष्ट्राला काय करते? बळकट करते. राष्ट्रीय एकात्मता म्हणजे एकजिन्सीपणा नव्हे. राष्ट्रीय एकात्मता म्हणजे एकजिन्सीपणा नव्हे. हे वाक्य अतिशय महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो, की एकजिन्सीपणा म्हणजे काय? की हिंदूंनी हिंदूचा धर्म बाजूला ठेवायचा, मुस्लिमांनी मुस्लिमांचा धर्म बाजूला ठेवायचा, ख्रिश्चनांनी ख्रिश्चनांचा धर्म बाजूला ठेवायचा आणि मी फक्त भारताचा नागरिक आहे ही एकच ओळख ठेवायची. त्याला एकजिन्सीपणा असे म्हणतात. परंतु राष्ट्रीय एकात्मता हा एकजिन्सीपणा नव्हे. मग काय आहे? मग हा एकजिन्सीपणा आम्हाला अभिप्रेत नाही. तर राष्ट्रीय एकता याचा अर्थ आहे समुदायांचा समुदाय. समुदायाचे समर्थन करते. कम्युनिटी ऑफ कम्युनिटीज म्हणजे हे जे समुदाय आहे, हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, ईसाई, ह्या समुदायांचा हा एक समुदाय आहे. कोणता समुदाय? भारत हा एक समुदाय आहे आणि त्यांच्यातील विविधतेचा सन्मान करते. म्हणजे त्यांच्यामध्ये जी विविधता आहे, हिंदू धर्मांचे सण वेगळे आहे, मुस्लिम धर्मीयांचे सण वेगळे आहे, ख्रिश्चन धर्मीयांचे सण वेगळे आहे, संस्कृती वेगळी आहे, ही जी विविधता आहे त्या विविधतेचा काय करते? राष्ट्र सन्मान करते. म्हणजे प्रत्येकाला आपली विविधता जोपासण्याचा अधिकार देते. परस्परांची मूल्य, अनुभव व भौगोलिक सहसंबंध यांचा सुद्धा आदर करते. ही एक प्रकारची वांशिक, भाषिक आणि धर्मीय सहिष्णुता आहे. लक्षात, धर्मीय सहिष्णुता म्हणजे काय? की मी माझ्या धर्माचा आदर करतो, त्याबरोबरच मी इतर धर्माचा सुद्धा आदर केला पाहिजे. मी माझ्या भाषेचा आदर करतो, त्याबरोबरच मी इतरांच्या भाषेचा सुद्धा आदर केला पाहिजे. मी माझ्या वंशाचा आदर करतो, त्याबरोबरच मी इतर वंशाचा सुद्धा आदर केला पाहिजे. जर अशा पद्धतीनं धार्मिक, भाषिक आणि वंशिक सहिष्णुता लोकांमध्ये असेल तर लोकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. समाजातील शांततेसाठी टाकलेले हे एक पाऊल आहे. लक्षात, भारतानं समाजामध्ये शांतता राहावी यासाठी ही धार्मिक, भाषिक आणि वांशिक सहिष्णुता टाकलेली आहे. सुसंवादी आणि क्रियाशील समाजासाठी राष्ट्रीय एकात्मता अत्यंत आवश्यक आहे. कशासाठी? सुसंवादी आणि क्रियाशील समाजासाठी राष्ट्रीय एकात्मता अत्यंत आवश्यक आहे. राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक स्थैर्य हे राष्ट्र उभारणीला हातभार लावतात. आपण राष्ट्र उभारणी म्हणजे काय पाहत असताना पाहिलेलं आहे की राष्ट्र उभारणी म्हणजे काय? की जिथे राष्ट्रीय एकात्मता असेल, जिथे सामाजिक स्थैर्य असेल, जिथे शांतता असेल, जिथे राष्ट्रीय एकात्मता असेल, हे सर्व सुशासन असेल, हे सर्व धर्मनिरपेक्षता असेल, हे सर्व कार्य करणे म्हणजे काय करणे आहे? राष्ट्र उभारणीला हातभार लावणे,
आहे असं म्हणता येईल. तर विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी आपली ही तासिका संपत आहे. तेव्हा या तासिकेचा गृहपाठ तुम्हाला लिहायचा आहे. तेव्हा तो गृहपाठ लिहित असताना तुम्ही वही आणि पेन घेऊन वहीत तो गृहपाठ लिहिला पाहिजे. पहिला गृहपाठ आहे 1 नंबर, राष्ट्रीय एकात्मता साधण्यात राज्याची भूमिका कोणती? राष्ट्रीय एकात्मता साधण्यात राज्याची भूमिका कोणती? जे 4 मुद्दे आपण पाहिले ते 4 मुद्दे तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहे. राष्ट्रीय एकात्मता कशाचे समर्थन करते? राष्ट्रीय एकात्मता कशाचे समर्थन करते? तुम्ही हे शिकवलेले जे पॅरेग्राफ आहे ते जर बरोबर वाचले पुस्तकातून तर तुम्हाला निश्चितच या प्रश्नाची उत्तरं लिहिता येतील. ठीक आहे. त्यानंतर तिसरं, भारतातील विविधतेत एकता कशी सांगाल? या पूर्ण पिरियडमध्ये विद्यार्थी मित्र भारताचं उदाहरण देऊन मी तुम्हाला भारतात विविधतेत एकता कशी निर्माण करता येईल याचं मार्गदर्शन मी तुम्हाला या तासिकेमध्ये केलेलं आहे. त्यानंतर चौथा प्रश्न आहे, राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्याची समान मूल्य कोणती? जी 7 मूल्य आपण पाहिलेली आहे ती 7 मूल्य विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहे. त्यानंतर राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक स्थैर्य कशासाठी हातभार लावतात? राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक स्थैर्य कशासाठी हातभार लावतात? त्यानंतर विद्यार्थी मित्र हो, स्वाध्यायामधला हा प्रश्न तिसरा आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की राष्ट्रीय एकात्मतेची मूल्य पाहत असताना याच तासिकेमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की या भागावर चित्र आहे स्वाध्यायामध्ये. ते चित्र, त्या चित्राचं कात्रण या ठिकाणी मी तुम्हाला दाखवत आहे. ते कात्रण तुम्ही काढायचं आहे आणि ते कात्रण तुमच्या पुस्तकातही आहे. तेव्हा राष्ट्रीय एकात्मतेची मूल्य 7 मूल्य आपण या तासिकेमध्ये पाहिलेली आहे. समान नागरिकत्व, विविधतेत एकता, समानता, सामाजिक आर्थिक न्याय हे मूल्य तुम्हाला या ठिकाणी या चौकटीमध्ये, अशी 7 मूल्य तुम्हाला या चौकटीमध्ये लिहायची आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी आपली ही तासिका संपत आहे. तेव्हा या तासिकेबद्दल कोणतीही अडचण असल्यास तुम्ही माझ्या वैयक्तिक मोबाईल नंबरवर आनंद श्रीपाद नारलावार 9922778804 या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. विद्यार्थी मित्र हो, या नंबरवर केवळ अडचण आहे म्हणूनच संपर्क साधा असं नाही, तर तुम्हाला आम्ही घेत असलेले हे ऑनलाईन वर्ग कसे वाटतात, त्यातलं काही तुम्हाला समजते आहे किंवा नाही याबद्दल सुद्धा तुम्ही आम्हाला या मोबाईलवर संपर्क साधू शकता. काही अडचण असेल तरी संपर्क साधा, किंवा या तासिका किंवा आमचा हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला, ऑनलाईन वर्गाचा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला याचं सुद्धा मार्गदर्शन किंवा याचं सुद्धा सूचना तुम्ही आम्हाला करू शकता. धन्यवाद विद्यार्थी मित्र. घरी राहा, सुरक्षित राहा, करोनापासून दूर राहा.